नमस्कार, गुड इव्हनिंग मित्रांनो. आज असं काय झालं की मार्केट एकदम रेड म्हणजे लाल झालं अक्षरशः. तर काय होतं असं सगळं पॉझिटिव्ह असताना एवढी सेलिंग आलीच कशी? नेमकं यामागचं कारण काय? ना कुठली इंटरनॅशनल न्यूज निगेटिव्ह, ना कुठलं भारतीय न्यूज निगेटिव्ह, ना कुठले मार्केट जास्त पडलेले, ना काही असं भूकंप आला आहे कुठे. तर मग आज 3 दिवसाची ही जी रॅली होती, ज्या मागच्या बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार, तर ही 3 दिवसाची रॅली एका दिवसामध्ये फिझल आऊट झाली कशी? अशा कोणत्या कंपन्या होत्या की ज्यांनी या रॅलीला एवढं पुश केलं की ते सरळ सरळ रेड झोनमध्ये निफ्टी आणि बँक निफ्टी म्हणजे संपूर्ण मार्केट हे रेड झोनमध्ये बंद झालं. तर आज आपण याच्यावरती चर्चा करणार आहे आणि उद्याचं मार्केट कसं राहील याच्यावरसुद्धा आपण एक लुकआउट घेणार आहे की उद्या कोणत्या लेवल्स महत्त्वाच्या आहे आणि उद्या मार्केट कसं काम करू शकतं. तर बघा मित्रांनो, सगळ्यात आधी येऊया आपण एका स्टॉकवरती. तो आहे कीनेस. ही जी कंपनी आहे ना मित्रांनो, ही कंपनी आणि इंडिगो, इंटरग्लोब एव्हिएशन, कीनेस टेक्नॉलॉजीज लिमिटेड आणि इंडिगो, तर या दोन कंपन्यांनी आज हे जे मार्केट खाली पडलं आहे याच्यामध्ये महत्त्वाचा वाटा आज यांनी निभावला आहे असं म्हणायला काहीच गैर नाही आहे. 7 ऑक्टोबरला 7,700 रुपयांवरती काम करणारा शेअर आज 2 महिन्यांनी 4,000 रुपये खाली पडतो. तर असं काय कारण आहे? हा शेअर एवढा खाली पडण्याचं काय कारण आहे? तर बघा मित्रांनो, ॲक्च्युली काय झालं की हा लाईफटाईम हायजवळ काम करणारा स्टॉक, लाईफटाईम हायजवळ नाही म्हणता येणार आपल्याला, पण जवळजवळ 7,700 या लेवलवरून 4,000 पॉईंट पडला आहे ना 2 महिन्यात. तर त्याचा लाईफटाईम हाय कुठेतरी त्याचा लाईफटाईम हाय जो आहे ना तो 7,800 होता आणि 7,700 नियर अबाउट तिथूनच खाली पडला आहे तो. तर काय कारण होतं की बाबा हा स्टॉक एवढा पडला आणि याचा जो परिणाम आहे तो मार्केटवरती झाला? तर कंपनीच्या मॅनेजमेंटने याचा जो रेव्हेन्यूचं जे टार्गेट होतं FY25मध्ये ते 3,000 कोटीवरनं कमी करून 2,800 कोटी केलं. इथे खरं तर इन्व्हेस्टर्सचं पहिलं थोडासा विश्वास कमी झाला की कंपनी स्वतःहून रेव्हेन्यू टार्गेट कमी करते आहे. तिथं थोडंसं सेलिंग प्रेशर माउंट झालं. त्याच्यानंतर सेबीला कुठून तरी अशी कानामध्ये हळूच वारं गेल्यासारखी एक खबर लागली की स्टॉकमध्ये भरपूर इन्सायडर ट्रेडिंग झालेली आहे. तर सेबीने तुरंत ॲक्शन घेत कंपनीला शो कॉज नोटीस जारी करून टाकली. त्यानंतर कंपनीचे जे कॅश फ्लो स्टेटमेंट आहेत किंवा कंपनीचं जे कॅश फ्लो आहे तर ते मिळतं जुळतं बिलकुल नाही आहे. त्याच्यामध्ये खूप मोठी तफावत आहे, ते क्लिअर नाही आहे. आणि JP मॉर्गन आणि कोटक या कंपन्यांनी याच्यावरती संशय व्यक्त केला आहे. तिथे आणखीन जास्त इन्व्हेस्टर्स नाराज झाले, विश्वास कमी झाला आणि ताबडतोड सेलिंग या स्टॉकमध्ये पाहायला मिळाली आणि त्याचं प्रेशर माउंट झालं ते आपल्या निफ्टी बँक निफ्टीवरती. ओके. दुसरं इंडिगो कंपनी. आता इंडिगोचं काय बाबा? इंडिगो बघा, इंडिगो आज 8.5% तुटला आहे. ओके. मागच्या जवळजवळ 8 दिवसात ही कंपनी 1,100 रुपये तुटली आहे आणि या कंपनीचा भारतीय एव्हिएशन सेक्टरमध्ये 65% होल्डिंग आहे, म्हणजे वाटा आहे, मोनोपॉली कंपनी आहे. तर त्याच्यामुळं यांचं डॉमिनन्स एवढं आहे की यांनी काही जरी छोटंसं केलं की सामान्य पॅसेंजर्सला त्रास होतो आणि हे लोक सरकारला धारेवर धरतं. तर बरं, फ्लाईट्स कॅन्सल का केल्या? असं काय कारण होतं की यांनी एवढा त्रास दिला पॅसेंजर्सला आणि गव्हर्नमेंटला धारेवर धरलं? ॲक्च्युली जे पायलटपासनं ते क्रू मेंबर जे होते या एअरलाईन्समध्ये काम करणारे, तर सरकारने एक गायडन्स जारी केलं की लंब्या फ्लाईट्स असतात, थकून जातात पायलट्ससुद्धा, क्रू मेंबर थकून जातो, तर यांना बाबा आठवड्यामध्ये एवढा रेस्ट द्यायला पाहिजे, एवढं काम करायला पाहिजे यांनी. तर ही गाईडलाईन्स त्यांनी कंपनीला दिली. आता कंपनीला कसं झालं, मग त्या गाईडलाईन्समुळं जास्त लोक भरती करावे लागणार आणि कंपनीचा ऑब्व्हियस खर्च वाढणार. तर आता यांची मोनोपॉली, मग यांनी सरकारला धारेवर कसं धरायचं? तर डायरेक्ट सरकारला नडायचं नाही, पॅसेंजरला त्रास द्यायचा, पॅसेंजर सरकारला धारेवर धरती. तर यांनी असा थोडंसं जो बॉल आहे तो बरोबर फिरवून त्यांच्याच कोर्टात आणला. सरकार यांनी फ्लाईट्स कॅन्सल केल्या,
2 तास डिले केली, 4 तास डिले केली, 5व्या घंट्याला म्हटले की बाबा फ्लाईट कॅन्सल. त्याच्या आधी पॅसेंजरच कधरून तिकीट कॅन्सल करतो, म्हणजे रिफंड द्यायची पण गरज नाही. तर सगळं या प्रकारचं आहे. मोनोपॉलीमुळं सगळं यांनी मनमानी कारोबार चालवलेला आहे. आता फ्लाईट्स कॅन्सल झाल्या म्हणजे रेव्हेन्यू नाही, आणि रेव्हेन्यू नाही म्हणजे प्रॉफिट नाही. मग काय, इन्व्हेस्टर पुन्हा घाबरले, ट्रस्ट कमी व्हायला लागला, न्यूज अशा यायला लागल्यात. ओके, तर त्यामुळं याच्यातसुद्धा घसरण झाली आणि हा स्टॉकसुद्धा 1100 रुपये जवळजवळ 8 दिवसात खाली पडला. तर आता दुसरं महत्त्वाचं कारण काय होतं बरं? दुसरं महत्त्वाचं कारण असं काय होतं की बाबा आज मार्केट एकदम लाल लाल आणि लाल. छोटे इन्व्हेस्टर, ट्रेडर्स सगळे आज मेले. कुठलीही निगेटिव्ह न्यूज नसता जेव्हा मार्केट असं पडतं तर चांगल्याला चक्कर येईल ना राव. साधा ट्रेडर तर मरेलच ना, छोटा इन्व्हेस्टर मरल. मोठे प्लेयर्सचं काय आहे, माल विकून मोकळे, खालून घ्यायचं वरती विकायचं. जिथे छोट्या इन्व्हेस्टरला वाटतं की चला यार आता मार्केट पॉझिटिव्ह झालं, मी थोडंफार गुंतवणूक करतो, थोडं वरती आलं की विकून टाकू, जसं त्याने गुंतवणूक केली की मार्केट धडाम, खतम, टाटा बाय बाय, फिनिश. तर बघा, ग्लोबल मार्केटमध्ये कुठेही निगेटिव्ह न्यूज नाही आहे. हां, फेडची मीटिंग आहे ती चालू होणार आहे. ओके, उद्या चालू होईल, परवा त्यांचा आउटकम येईल आणि फेड कट करणार आहे रेपो रेट. तर तुम्ही त्याच्यावरती लक्ष ठेवा 10 तारखेला. दुसरी गोष्ट, आता डॉलर चांगला आहे, डॉलर काही एवढा नवीन रेटला घसरला नाही आहे. ठीक आहे, डॉलरकडनंही काही माफ करा, डॉलरकडनंही काही निगेटिव्ह न्यूज नाही आहे सध्या. डॉलरही स्टेबल आहे सध्या. जर कालचं आणि आजचं पाहिलं तर, शुक्रवारचं आणि आजचं पाहिलं तर RBIची क्रेडिट पॉलिसी खूप चांगली होती मार्केटसाठी. पण असं काय, आता तुम्हाला जे मी आतापर्यंत 2 कंपन्या सांगितल्या तर त्यांच्यामुळं दबाव तर आलाच मार्केटवरती. पण आणखी सगळ्यात जास्त दबाव जर कोणी माउंट केला असेल आपल्या मार्केटवरती तर तो आहे स्मॉल कॅप इंडेक्स आणि मिड कॅप इंडेक्स. त्यांच्यामध्ये ताबडतोड सेलिंग होती आहे. FIIsने जास्त सेलिंग केलेले नाही आहे, DIIsने बाय केलेलं आहे, तरीसुद्धा मार्केट आज पडलं. स्मॉल कॅप आणि मिड कॅपमध्ये ताबडतोड सेलिंग झालेली आहे आणि त्यांच्यामध्ये क्लिअरली निगेटिव्ह ट्रेंड सुरू झालेला आहे. जर कुणी आपले जे आपले सबस्क्रायबर आहेत ते स्वतः किंवा त्यांचे कोणी मित्रपरिवार जर स्मॉल कॅप पडलेलं आहे, मिड कॅप पडलेलं आहे म्हणून गुंतवणूक करण्याचा विचार जर करत असतील तर त्यांनी थोडंसं थांबावं. ते 2 इंडेक्स किंवा ते सेक्टर्स आधी थोडे सेटल होऊ द्या आणि तिथे विचार करूया आपण गुंतवणूक करायची की नाही. पण सध्या तरी अनसर्टन आहे, कुठेही पडझड थांबल अजून तरी अंदाज लावणं शक्य नाही आहे स्मॉल कॅप मिड कॅपमध्ये. आता चला आपण येऊया उद्या निफ्टी काय करेल, बँक निफ्टी काय करेल. आता उद्या आहे मंगळवार, बँक निफ्टी आणि निफ्टीची विकली एक्सपायरी आहे आणि जे सध्याचं सेंटिमेंट आहे असं वाटतं आहे की उद्या मार्केट फ्लॅट टू निगेटिव्ह म्हणजे खाली ओपन होईल. आणि खाली निफ्टीला पहिला सपोर्ट आहे 25,880. लक्षात घ्या, 25,880 हा पहिला सपोर्ट आहे. तो जर होल्ड केला तर पुन्हा तुम्हाला वरती 26,030पर्यंत निफ्टी जाताना दिसू शकते. 880चा सपोर्ट जर ब्रेक केला तर खाली महत्त्वाचा सपोर्ट आहे 25,810. 25,810 हा खूप महत्त्वाचा सपोर्ट आहे मित्रांनो. जर निफ्टी 25,800च्या खाली क्लोज झाली तर निफ्टीमध्ये निगेटिव्ह ट्रेंड सुरू होण्याचे चान्सेस 90% आहे. ओके, आणि पहिला रेजिस्टन्स जो आहे उद्याच्या डे ट्रेडिंगसाठी निफ्टीला तो आहे 26,030 आणि तो जर क्रॉस करून होल्ड केलं तर 26,100. ओके, सप्लाय झोन आणि डिमांड झोन तुम्हाला इथे दिसत आहेत. ओके, निफ्टीमध्ये तर लेवल मार्क करा मित्रांनो, लेवल टू लेवल ट्रेड करा. पहिले अर्धा तास मार्केटमध्ये उडी घेऊ नका, थोडं सेटल होऊ द्या आणि मग ट्रेड घेण्याचा ठरवा. आता बँक निफ्टी बघा, बँक निफ्टी पण तुम्ही बघू शकता 59,800 ही लेवल खूप इम्पॉर्टंट आहे. ती क्रॉस करून जर होल्ड केलं असतं तर बँक निफ्टीने सुद्धा नवीन हायकडे जाण्याची तयारी केली होती. पण काल शुक्रवारी 20-30 पॉईंटनी खाली क्लोजिंग दिली आणि आज तर तुम्हाला माहिती आहे काय कारण असतं, आपल्या या मार्केटवरती प्रेशर माउंट झाला आणि लालमध्ये बंद झालेत. तर आता बँक निफ्टीला उद्या पहिला सपोर्ट जर कोणता असेल तर तो आहे 59,020. ही सायकोलॉजिकल लेवल आहे 59,000. आजही तिथनंच बाउन्स बॅक मिळाला बँक निफ्टीला. हालाकी आज बँक निफ्टी पडण्याचं कोणतंच कारण नव्हतं. सगळ्या PSU बँक, प्रायव्हेट बँक ह्या चांगल्या काम करत होत्या आणि अजूनही PSU बँकिंगमध्ये जे आहे
तर सेलिंग माउंट झाली आहे. ओके, तर पहिला सपोर्ट आहे 59,020. तो जर होल्ड केला तर वरती जाताना दिसेल. तो जर ब्रेक केला तर खाली 58,780 हा दुसरा इम्पॉर्टंट सपोर्ट आहे बँक निफ्टीला. आणि 58,700 ही लेवल मार्क करा. 58,700 ओके, ही लेवल मार्क करा. याच्या खाली जर बँक निफ्टीनी क्लोजिंग दिली तर 90% चान्सेस आहे की ट्रेंड निगेटिव्ह होईल बँक निफ्टीचा. आता उद्या पहिला रेजिस्टन्स कोणता आहे बँक निफ्टीला, तर पहिला रेजिस्टन्स आहे बघा 59,530. तो क्रॉस करून होल्ड केलं तर 59,780 हा दुसरा रेजिस्टन्स आहे. ओके मित्रांनो, तर ही होती उद्यासाठीची लेवल्स, म्हणजे उद्यासाठीच्या लेवल्स की उद्या निफ्टी बँक निफ्टीमध्ये काय सपोर्ट आहे आणि काय रेजिस्टन्स आहे आणि आपण कसं काम करायला पाहिजे. स्टॉप लॉस लावून ट्रेड करावा मित्रांनो, कारण त्यांनी तुमचं कॅपिटल वाचेल आणि तो सुद्धा एक प्रकारचा प्रॉफिटच आहे. पहिले अर्धा तास मार्केट सेटल उद्या. ओके, मी कोणतेही बाय किंवा सेल रेकमेंडेशन देत नाही. माझं काम आहे फक्त तुमच्यापर्यंत नॉलेज पोहोचवणं आणि त्या नॉलेजचा उपयोग करून तुम्ही प्रॉफिटेबल बनणं किंवा तुमची ट्रेडिंग स्ट्रॅटेजी तुम्ही ठरवू शकता. म्हणून मी हा प्रयत्न करतो आहे. तर माझा हा प्रयत्न तुम्हाला कुठेही आवडला असेल, मी दिलेली माहिती आवडली असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांचंसुद्धा नॉलेज वाढेल आणि त्यांनासुद्धा याची मदतच होईल. हॅपी ट्रेडिंग मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.